नमस्कार, सुस्वागतम. गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2019 नामांकन सोहळा, को पावर्ड बाय इम्पिरियल ब्लू, लक्स, कोलगेट, न्यूट्रिशन पार्टनर पीडियाश्योर, प्रोटेक्शन पार्टनर गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लस मध्ये मी अभिजित खांडकेकर आणि मी अनिता दाते तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. यंदाचं हे झी गौरव सोहळ्याचं 20वं वर्ष आहे. म्हणजे आपला गौरव ऐन तारुण्यात आलाय. आणि अशा या ऐन विशीतल्या गौरव सोहळ्याचं स्वागत सुद्धा आपण सगळ्यांनी तेवढ्याच उत्साहात आणि विशीच्या तारुण्याच्या जोशात केलं पाहिजे, नाही का? मग चला तर याच उत्साहात आपण नामांकन सोहळ्याची सुरुवात करूया. चला तर सुरू करूया झी गौरव पुरस्कार नामांकन सोहळा 2019. झी गौरवच्या गौरवशाली वैभवाची सुरुवात आपल्या या वैभवपासून करूया. वैभव, तुझं खूप स्वागत आहे. आणि आता गौरव ऐन तारुण्यात आलाय, तर मला तुला विचारायचं की तुझ्या तारुण्यात तू अजूनही तेवढाच यंग एनर्जेटिक आहेच, पण तरी सुद्धा तू अजून यंग असतानाची एखादी अशी गोष्ट जी तुला आता स्पॉटलाइटमध्ये आणावीशी वाटेल? खरं तर वाटणार नाही. कारण तुला सांगतो, मी 20 वर्ष माझाही प्रवास तेवढाच आहे झी बरोबरचा. आणि झीची पहिली नामांकन सोहळ्याची पार्टी होती आणि मी नुकताच गावावरून आलेला लग्न कल्लोळ या नाटकासाठी मला बेस्ट ॲक्टरचं नॉमिनेशन मिळालं होतं. आणि त्या आनंदाच्या प्रित्यर्थ मी जो काही राडा घातला होता पार्टीमध्ये, हा कोण मुलगा माहीत नाही कुणाला, हा कोण आहे. पहिल्यांदा लोक कामामुळे नाही ओळखायला लागले, पण त्या पार्टीमुळे इंडस्ट्रीमध्ये लोक ओळखायला लागले, अरे हा मांगले. नाही, पण वैभव, तू सांगतोयस इतकं मोठ्या मनानं, ही फार मोठी गोष्ट आहे. पण त्यानंतर तुझ्या कामानं तू जे काही स्वतःचं एक वलय निर्माण केलंय ते कमेंडेबल आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ टू दॅट. यंदाच्या वर्षीची आपली नामांकन सोहळ्याची थीम आहे स्पॉटलाइट. प्रियदर्शन, मला तुला असं विचारावंसं वाटेल की असा एखादा क्षण की ज्यामुळे तू स्पॉटलाइट मध्ये आला. मला असं वाटतं, मी थिएटर बरीच वर्ष करत होतो. 2000 ते 2013 थिएटर करत होतो. 13 वर्ष थिएटर केलं, पण खरा स्पॉटलाइटमध्ये आलो. मला असं वाटतं खूप वेळ मी स्पॉटलाइटमध्ये. दर्शन, मला तुला विचारायचं आहे की तू सतत जे करतोयस, म्हणजे अभिनय, लेखन, दिग्दर्शन, या सगळ्यामुळे सतत स्पॉटलाइटमध्ये असतोच. पण आता टाइमपास 2 नंतर या स्पॉटलाइटमध्ये असण्याला एक वेगळं वलय लाभलंय. तर एखादा असा अनुभव जो तुला प्रेक्षकांना सांगायला आवडेल? ह्या 31 डिसेंबरला म्हणजे मी आणि बायको आम्ही फिरायला गेलो होतो बीचला, म्हणजे कोकणात. आणि एका जनरल भजीपाव वडापावच्या गाडीपाशी आम्ही थांबलो. तर तो भजीपावाला सतत माझ्याकडे असं बघत होता. आणि तो मुलगा त्याला काय भजी पॅक करून दे, काहीतरी असं चाललं होतं. तर एका पॉईंटला त्याने मला पाहिलं आणि तो असं म्हणाला मुलाला, काय बघलाच का नाही, हां टाइमपास तू बघलाच का नाही, बॉडी नाही हो, काय नाही हो तरी आहे का नाही, हां रंग नाही रूप नाही तरी आहे का नाही, टाइमपास तू बघ मी आल्या तुझ्यासारखं झा चुकडो पण आहे का नाही. 2 मिनटं मला खाताना झालं, माझं कौतुक करतोय का अपमान करतोय. फारच मजेदार. थँक्यू सो मच. आणि तुला या सोहळ्यासाठी पण खूप थँक्यू. भार्गवी, खूप छान दिसते. थँक्यू सो मच. तुझा असा एखादा क्षण सांग तुझ्या आयुष्यातला की ज्याने तुला स्पॉटलाइट मध्ये आणलं. 100% हा क्षण मला झी मराठीनीच दिलाय. ज्या क्षणी मी एकापेक्षा एक जिंकले, तो माझ्यासाठी स्पॉटलाइट क्षण होता. आणि 2008 नंतर माझं करिअर ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून इतकं बदललं की लोक काही काळ मी ॲक्ट्रेस हे विसरले आणि पूर्णपणे डान्सर म्हणून म्हणजे एक डान्सर म्हणून कॉन्सन्ट्रेट झालं. बट येस, आय एम व्हेरी हॅपी की आज आयुष्यातला स्पॉटलाइट क्षण मला झी मराठींनी दिला आहे. आणि तुला काय वाटतं, नामांकन मिळेल? मला माझ्यापेक्षा आमच्या नाटकाला नॉमिनेशन्स मिळाली, त्याचा जास्त आनंद होईल. थँक्यू. आता या सोहळ्यात एक अत्यंत गंभीर व्यक्ती आणि गंभीर व्यक्तिमत्व. कमाल दिसतंय. आता मी येणार होतो, गंभीर बोललाशील ना. मी गंभीर व्यक्तिमत्व. खूप सुंदर दिसतोय. थँक्यू. हा जोडा शोभतो यार, लक्षात ठेव. कशाला ते सिरियल मध्ये राहतो, किती सुंदर जोडा तुझा. नाही, ती गोडच आहे, पण काय थोडंसं करावं लागतं. तिला त्रास नाही दिला तर कसं काय होणार. पण हा खऱ्या अर्थाने स्पॉटलाइट घेणारा माणूस आहे बरं का. सिद्धार्थ, मला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की गौरव आता 20 वर्षाचा झालाय, बरोबर, पण तू 20 वर्षाचा असताना
एखादा क्षण असा मला सांग की ज्या वेळेला तू कोणालाच सांगितलेलं नसशील असा विशीतला एखादा क्षण माझ्याबरोबर शेअर कर. माझं पहिलं नॉमिनेशन 20 वर्षात झालं होतं झी गौरवचं. हे माझं 20वं करिअर मधलं 20वं वर्ष आहे. 99 झी गौरव पहिलं ज्या वर्षी मला नॉमिनेशन मिळालं 2003ला मला मिळालं होतं. ते पहिलं नॉमिनेशन होतं तेव्हा मी 20 वर्षाचं होतो. त्यामुळे झी गौरव नॉमिनेशन सगळ्या गोष्टी जवळच्या आहेत. मग मी त्याच अनुषंगाने तुला विचारेन म्हणजे आपण जसं तहान म्हटलं की पाणी म्हणतो तसं पुरस्कार म्हटलं की झी गौरव हे इतकं मोठं समीकरण झालेलं आहे ना की 20 वर्ष हा काळ फक्त एकच पुरस्कार सोहळा इतकं जुना आहे आणि आधीपासून टिकून आहे. म्हणजे बाकी सगळ्या ट्रॉफीज असतील तरी चालेल पण एक झी गौरवची असायला पाहिजे. ही ट्रॉफी जर नसेल तर ती इनकम्प्लीट म्हणावी लागेल. आणि मुळात काय माहिती आहे की ना पहिला मराठीतला पहिला हा ग्लॅमरस एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा एवढ्या मोठ्या पातळीवर होणारा हा पहिला पुरस्कार सोहळा आहे ज्याचा मी साक्षीदार आहे. कधी नाचत असतो, कधी नॉमिनेशन मिळतं, काहीतरी ऑडियन्समध्ये असतो, काही ना काही गोष्टीने आपण तिकडे असतो. पण ती ट्रॉफी तर खूप महत्त्वाची आहे आणि ह्या सोहळ्याची एक खासियत अशी येणार नॉमिनेशन मिळालेल्या प्रत्येक कलाकाराला एक नॉमिनेशन ट्रॉफी मिळते. तर ती ट्रॉफी खूप ते युनिक आहे. ते कुठल्याही मला नाही वाटत कुठल्या अवॉर्ड शोला मिळत असेल पण नॉमिनेशन असणाऱ्या व्यक्तीला एक छोटीशी ट्रॉफी मिळते. ते पण खूप कौतुकास्पद आहे. आणि तू आता जे काम करतोय तेही तेवढंच कौतुकास्पद आहे. फक्त मराठीतच नाही हिंदीतही आणि त्यामुळे तू असाच स्पॉटलाईटमध्ये आम्हाला सतत दिसत राहावास यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू यार थँक्यू. आणि तुम्ही दोघं खूप मस्त येतं. आपण भेटूच. थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुम्हा सगळ्यांसाठी. नमस्कार. गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2019 नामांकन सोहळा को पॉवर्ड बाय इम्पिरियल ब्लू, लक्स, कोलगेट, न्यूट्रिशन पार्टनर पीडियाश्युअर, प्रोटेक्शन पार्टनर गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. नामांकन सोहळ्याला सुरुवात करूया पण त्याआधी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कितीही परफ्यूम मारलं ना अभि तरी पावसाचा थेंब मातीवर पडल्याचा सुगंध आपण कधीही विसरत नाही. हा कितीही प्रयत्न केला तरी लग्नातली पॅन्ट नवरदेवाला परत होत नाही. आणि कितीही बक्षिसं मिळवली तरी झी गौरव मिळवल्याशिवाय खऱ्या अर्थानं कौतुक झाल्यासारखं वाटत नाही. तर चला आपण नामांकन सोहळ्याला लगेच नको निवेदकासारखं नामांकन सोहळ्याला सुरुवात करू. मग इथे एव्ही वाजणार, सगळे टाळ्या वाजवणार, मेसेजेस करणार, झालं संपला सोहळा आणि बाहेर तर काय तयारी आहेत सगळी. पण मी काय बोलणार ना मध्ये मध्ये असं नाही मला तुला जरा ऐकवायचंय. ओके. के अभि टॅलेंट भरलंय माझ्यामध्ये एकदम कुठून दिसतो मी हँडसम पुढून पाठून नव्या एका विचाराने उठलोय पेटून सुपरस्टार व्हायचंय मला काहीही करून मी के अभि. एक्सक्यूज मी अभिजित खांडकेकर. अगं मी माझं नाव बदललंय म्हणजे आजकाल सगळेजण असं एक छोटंसं नाव ठेवतो ना MC शेर वगैरे सो तसं मी माझं नाव जरासं बदललंय म्हणजे के अभि उर्फ चॉल बॉय. चॉल बॉय चॉल्स असतात ना आपले CHAWL चॉल. चॉल लाईक दॅट. के अभि चॉल बॉय आणि चॉल बॉय असल्यामुळे मला असं एक वेगळं इन्स्पिरेशन येतं. पुढच्या ओळी. एक दिवशी व्हायचंय मला अजून मोठा स्टार त्यासाठी सिनेमे मी केले थोडेफार जमलेले इथे सगळे आहे जाणकार असंच तू बोलला तर खावा लागेल मार. के अभि खावा लागेल मार. गप्प बस. हॅलो बरं आहे तुलाही जरा रॅप जमायला लागले. ओके आपण एक काम करूया एक छोटासा गेम तुमच्या बरोबर खेळूया ज्याचं नावच आहे स्पॉटलाईट. आता याच्यामध्ये काय होणार आहे की या गेमसाठी कोण दोघं जण किंवा दोघी जणी सिलेक्ट होत आहेत त्यांना स्टेजवर आल्यानंतर आम्ही सांगू. सो लेट्स सी आज हे स्पॉटलाईट कुणावर येत आहेत. स्पॉटलाईट्स प्लीज. प्लीज कम प्रिया. बाय द टाइम प्रिया वर येते लेट्स हॅव आवर सेकंड प्लेयर. स्पॉटलाईट प्लीज. And that's तेजश्री प्रधान. वा वा वा. तेजश्रीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिला खेळ आहे त्याचं नावच फार इंटरेस्टिंग आहे. याचं नाव आहे हरा भरा जवाब. हरा भरा कबाब आपल्याला माहिती असतो. टू स्टार्ट विथ आपले हे स्टार्टर्स सुरू आहेत हरा भरा
जवाब नाही. गेम अतिशय सोपा आहे. ओके, कुठली तरी एक कॅटेगरी आम्ही तुम्हाला सांगणार. ओके, या कॅटेगरीत कुठल्या कुठल्या वस्तू येतात हे तुम्हाला पटापट सांगायचं आहे. ज्या क्षणी तुमच्यापैकी एकीला ते सुचणार नाही ती व्यक्ती हरली. आणि तिला काय बक्षीस किंवा शिक्षा मिळणार आहे, म्हणजे जी हरली तिला शिक्षा, ते सुद्धा आम्ही थोड्या वेळात सांगू. आणि काय बक्षीस मिळणार ते लगेचच मिळेल. ओके, गेमचं नाव आहे हरा भरा जवाब आणि तुमची कॅटेगरी आहे हिरव्या भाज्या. गवार, पालक, तोंडली, मेथी, भेंडी, सिमला मिरची, आय मीन ती वडेवर भोपळी मिरची, Yeah, वडेवर yeah. पडवळ. पडवळ हिरवं नसतं, ऑफकोर्स हिरव्याची शेड असते. शेड. चवळी, चवळी, पालेभाजी चवळी. मटार, घेवडा, कारलं, शेपू, काकडी, कांद्याची पात, वा वा वा, कमल कमल, सिमला मिरची. झालं. डेड. क्या बात आहे, कमाल. एवढ्या भाज्या इतक्या पटकन सुचणं इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे आजची आपली विनर आहे प्रिया. प्रियासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि प्रियाला मिळतंय गार्नियर ब्लॅक नॅचरल्स कडून एक छानसं गिफ्ट हॅम्पर. ऑलराईट, आता आपला याच स्पॉटलाइट मधला पुढचा खेळ, त्याच्यासाठी पुन्हा एकदा 2 प्लेयर्स. लेट्स हॅव दी स्पॉटलाइट प्लीज. सिद्धार्थ जाधव. जोरदार टाळ्या एकदा सिद्धार्थसाठी झाल्या पाहिजेत. लेट्स हॅव आवर सेकंड स्पॉटलाइट, सेकंड प्लेयर. अँड दॅट्स प्रसाद ओक. जोरदार टाळ्या प्रसादसाठी. मी सांगतोय त्या कॅटेगरीची नावं तुम्हाला एका पाठोपाठ एक पटापट सांगायची. नाटकाची, मराठी. युअर टाइम स्टार्ट्स नाव. सही रे सही. व्हॅक्युम क्लीनर. जागो मोहन प्यारे, बेचकी. लोचा झाला रे, नांदी. गेला उडत, मोरूची मावशी. राम भरोसे. गुमनाम है कोई. तिला काय सांगायचंय. वस्त्रहरण. गलतीच मिस्टेक. अश्रूंची झाली फुले. रानूभूल. आरोप. जटायू, मिशन जटायू. सूर राहू दे. संगीत देव बाबरी. सोयरे सकळ. गुमनाम है कोई. जुगाड. आता हा, नाटक. पाठ करून कुठलं झालं हे गुमनाम है कोई झालं. मी म्हटलं ना मगाशी. आम्हाला ही परत दिसली ना म्हणलं तू नाही. त्याचा सेकंड पार्ट येतोय पुढच्या वर्षी. लगेच सांगितलं मी. जोरदार टाळ्या प्रसाद ओक यांच्यासाठी. क्या बात आहे. डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी मी खरं उलटं उभं करणार होतो, म्हणजे तुला दिसले नसते कदाचित कोण. नाही. पण तरी सुद्धा नाही, मस्त वाटलं. पण पहिली 5 नाटकं मी माझीच सांगितली, त्यामुळे सोपी गेली. ऑलराईट, प्रसादला या खेळातल्या विनर म्हणून मिळतंय गार्नियर ब्लॅक नॅचरल्स कडून एक खूप छानसं गिफ्ट हॅम्पर. आणि सिद्धू, तुला एक शिक्षा आहे. तेजश्री वाट बघते, तुलाही 2 मिनिटात Yes. शिक्षा काय ती सांगणार आहे. Yes. येस प्लीज. Thank थँक्यू you, सो मच. thank you. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा Thank you. दोघांसाठी. ओके सिद्धू, आता तुम्ही तिथेच आहात, तर तुम्हाला तुमची शिक्षा तिथेच सांगतो, सो दॅट वी कॅन मूव्ह टुवर्ड्स दी नेक्स्ट गेम. तुम्हाला दोघांना दिलेल्या लिमिटेड वेळामध्ये प्रेक्षकांमधल्या किंवा या ऑडिटोरियम मधल्या कुणाही कडून 50 रुपयांच्या नव्या करकरीत नोटा जितक्या जमवता येतील तितक्या जमवून आधी आणायच्या. किती किती 6 नोटा आणल्यात त्यांनी. 6 नोटा. मी जिंकली आहे. एक मिनिट, काहीतरी असतो ना सस्पेन्स बिस्पेन्स, अँकर म्हणून काहीतरी करावं लागतं का आम्हाला. चल आपण एकदा मोजूयात. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. या दोघांनाही गार्नियर ब्लॅक नॅचरल्स कडून एक गिफ्ट हॅम्पर मिळत आहे. दोघांनी मिळा. मला वाटलं माय परत येते की काय. ना
गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2019 नामांकन सोहळा को पावर्ड बाय इम्पिरियल ब्लू, लक्स, कोलगेट, न्यूट्रिशन पार्टनर, पीडियाश्योर, प्रोटेक्शन पार्टनर, गुड नाईट, पॉवर ऍक्टिव्ह प्लस. या सोहळ्यामध्ये त्यानंतर तुमच्या समोर सादर होतोय एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स. कौन बोला कौन बोला कौन बोला मुझसे न हो पाएगा. अपना अपना टाइम आएगा. उठ जा अपनी राख से, तू उड़ जा अब तलाश में. परवाज़ एक परवाने की आसमां भी सर उठाएगा. आएगा अपना टाइम आएगा. मेरे जैसा शाना लाला तुझे ना मिल पाएगा. ये शौक जोकर वाला मेरी बेड़ियां पिघलाएगा. तूने बोया है तू उतना ही तो खाएगा. ऐसा मेरा ख्वाब है जो डर को भी सताएगा. जिंदा मेरा ख्वाब अब कैसे तू दफनाएगा. अब हौसले से जीने दे, अब खौफ नहीं है सीने में. हर रास्ते को जीनेंगे हम, कामयाबी जीनेंगे. सब कुछ मिला पसीने से, मतलब बड़ा अब जीने में. क्योंकि अपना टाइम आएगा. तू नंगा ही तो आया है, क्या लेकर जाएगा. घंटा लेकर जाएगा. कौन बोला कौन बोला. आणि ही जी झी गौरवची ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी बघून आज प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना असेल की बस ही एक ट्रॉफी मिळाली ना की आयुष्यात सगळं मिळाल्यासारखं झालं, नाही का. हो, कारण प्रत्येक कलाकाराला नाटक, सिनेमा असं सगळं करताना असं नेहमी मनामध्ये वाटत असतं एकदा तरी ही ट्रॉफी आपल्या हातात येऊन आपण स्पॉटलाइट मध्ये यावं. ऍब्सोल्यूट. आणि या वर्षी तर आपल्या झी गौरवला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. हे पण हे असं फिकं कौतुक नको. 20 वर्ष पूर्ण होत आहेत वगैरे अशी टिपिकल निवेदकांची वाक्य नको. मी ज्या पद्धतीनं सुरुवात केली ना रॅपने, सो लेट्स रॅप इट अप विथ अ रॅप. झी गौरव, झी गौरव, झी गौरव. खऱ्या कलाकारांचा होतो इथे सन्मान. झी गौरव ज्याच्या हातात त्याची वाढते शान. बाकी सगळे अवॉर्ड्स म्हणजे बिनकथ्थे का पान. नाट्य सिने सृष्टीची आन बान शान. झी गौरव, झी गौरव, झी गौरव, झी गौरव साठी आणि या 20 वर्षांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या वर्षी कोणाला गौरव मिळणार आणि कोणाला खऱ्या अर्थानं आपण स्पॉटलाइट मध्ये आणणार
हे आपल्याला प्रमुख सोहळ्यात कळेलच. पण आज तुम्ही इथे आलात, नामांकन मिळालेल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2019 को पॉवर्ड बाय इम्पिरियल ब्लू, लक्स, कोलगेट, न्यूट्रिशन पार्टनर पीडियाश्योर, प्रोटेक्शन पार्टनर गुड नाईट, पॉवर ऍक्टिव्ह प्लस चा हा नामांकन सोहळा इथेच संपन्न झाला असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. गुड नाईट.